तुम्ही काही ना काही विचार केला असेल. मी सांगतो मला प्रोग्राम म्हणजे नक्की काय असतं. तुम्ही कॅल्क्युलेटर वापरलं असेल आजपर्यंत, पण विचार करा कॅल्क्युलेटरच्या अगोदर काय होत होतं. तुम्हाला मी म्हटलं समजा 10 + 20, तुम्ही निवांत केलं असतं. 10 आणि 20 किती झाले? 32.5. मग ठरवा तुम्ही किती होतात तर. त्यानंतर 100 + 200, ठीक आहे. 100 - 50, 100 - 50, हे किती 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 होतात तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा. बट विचार करा, समजा मी तुम्हाला म्हटलं 4,84,595 प्लस 17,530. थोडासा डोक्याला ताण द्यावा लागला. मग मी वापस बोललो 1,97,00,000 1,97,32,305 प्लस 37,495. डोक्याला ताण आला? लगेच नाही करू शकत. बरं, तुम्हाला एक गोष्ट तर कळली असेल, तुम्ही एक गोष्ट रिपीटेडली करत आहात. प्लस मायनस करताना एक गोष्ट तुम्ही रिपीटेडली करत आहात, बरोबर ना. आणि मला एक सांगा, समजा गोष्टी रिपीटेडली होत आहे, लॉजिक सेम आहे, तर मग 100 वेळा करायची गरज काय? 100 वेळा करायची गरज काय? मग अशा वेळी एखादी प्रोग्राम लिहिला जातो. प्रोग्राम म्हणजे काय असतो माहिती आहे? प्रोग्राम इज सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. बरं, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन मध्ये काय असतं नीट बघा. आणि माझं ठाम मत आहे की जे तुम्ही ऍक्च्युली पेन पेपरवर हाताने करता, जे लॉजिक लावता, तेच तुम्हाला कोडमध्ये करावं लागतं. आणि मी मल्टिपल टाइम्स प्रूव्ह केलंय. आणि माझे विद्यार्थी आहे ते पण असंच करतात, तेही असंच करतात. अशीच ऍडिशन म्हणजे असेच कोड लिहितात. ऍडिशन सबट्रॅक्शन काय? बरं, तुम्हाला वाटत असेल कॅल्क्युलेटरचा कोड काय ते तर छाटछूट आहे. नाही बेटा, साधा सुद्धा नाही आहे. माझ्यासाठी ते एक ऑटोमेशन होतं. कारण तुम्ही विचार करा, माझ्याकडे एवढी ताकद आली होती की मी कोणता पण नंबर टाकायचो आणि ते ऍड करायचो, मल्टिप्लाय करायचो, डिवाइड करायचो. मला विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड उत्तर भेटायचं. आणि ही ताकद किती आहे तुम्हाला कळतंय का? ही ताकद किती आहे? बरं, ऍडिशन सबट्रॅक्शन तर साधी गोष्ट आहे, पण मल्टिप्लिकेशनची उत्तर दंडरप्प भेटायची मला. आणि एवढी ताकद आली होती. म्हणजे प्रोग्राम काय आहे, जे आपण रिपीटेडली करत होतो ना, ते लॉजिक सेम होतं. ते एका ठिकाणी ठेवलंय आणि प्रत्येक वेळी आपल्याला तेच करायचं होतं. कळलं? बरोबर आहे. बरं, याचे एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. समजा एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. त्यांच्याकडे म्हणजे कन्सिडर करा की त्यांच्याकडे डिफरंट काइंड ऑफ सेट्स आहेत, लग्नात वगैरे लावतात ते, ठीक आहे. ते चेअर्स आहेत वगैरे वगैरे वगैरे, ते फुलांचं डेकोरेशन आहे. मला एक गोष्ट सांगा, ते काय प्रत्येक वेळी रिइन्व्हेंट करतात का की हे डेकोरेशन कसं असलं पाहिजे? की त्यांच्याकडे काही सेट्स रेडी असतात? आणि ते फुलांचं डेकोरेशन करायला नेहमी प्रोसेस सारखी आहे. ते हार बनवा, ते डेकोरेट करा, फुगे लावा, ते चेअर्स नीट सजवा. प्रोसेस तर रिपीट होत आहे. मग त्यांनी काय केलं, ही अख्खीची अख्खी प्रोसेस एका पानावर लिहून ठेवली. ते प्रत्येक वेळी विचार नाही करत बसत आहे की मला हा सेट मी कसा सजवू, इथे हार लावू की नाही, हे हार कुठे टाकायचे, कुठं टांगायचे. नाही, बरोबर ना. ठीक आहे. आपल्याला काय घेणं देणं आहे? समजा आपल्याकडे लिहिलंय, आपल्याकडे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहे की ह्या 2 चेअर बरोबर 5 फुटाच्या अंतराने किंवा 2.5 फुटाचे, लग्न असते ना जवळ थोडं, तर ते जवळ बसतात हातात हात धरून. तर ते म्हणजे ते आजकाल नवीन आलंय, असं नमस्कार वगैरे करतात वगैरे वगैरे वगैरे, बघितलं असेल तुम्ही. डान्स वान्स करतात लग्नात. आजकाल लग्न म्हणजे एक सोहळा होतात. तो मोठा सोहळा झालाय. म्हणजे डायरेक्ट फिल्म स्टारच्या लेवलला कॉम्पिटिशन आली आता नॉर्मल लोकांच्या पण लग्नांची. डान्स वगैरे करतात तिकडे. अरे मस्त, म्हणजे मजा येते. जो करतो लग्न त्याचा खर्च खूप होतो, पण आपल्याला मजा येते बघायला. आणि जेवणाचा तर प्रश्नच नाही. माणूस जातो कशाला, 500 रुपये टाकतो, लिफाफ्यात खाऊन 1500चा येतो. सहपरिवार जरी नसेल तर अख्ख्या खानदानाला घेऊन जातो. गावातली लग्न बघा तुम्ही. बरं, असो. तर मग ते सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स तेच प्रत्येक वेळी फॉलो करायचे. लग्न 100 होऊ द्या की 50 होऊ द्या की एकच होऊ द्या,
एकदा मी लिहिलं की मला डेकोरेशन कसं करायचं, 2 चेअर, फुलं, मागे त्या नवरा नवरीचं नाव आणि ते नवरा नवरीचं नाव बदलणार बरं प्रत्येक वेळी. जसे ऍडिशन करताना म्हणजे नंबर बदलतात तसे नवरा नवरीचं नाव बदलणार आणि थर्माकोलनी वेगळं नाव लागणार, हा ना. तर हा एक प्रोग्राम बनवू शकतो, म्हणजे प्रत्येक वेळी तो रिपीट होणार आहे. असंच आपल्या ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनच्या पण केसमध्ये होतच ना, की इन्स्ट्रक्शन सारखेच होते की ऍड कर, सबट्रॅक्ट कर, मल्टिप्लाय कर, डिवाइड कर. तसेच तिकडे ते वेगवेगळ्या टाईपचे इव्हेंट्स होते, म्हणजे सेट्स होते. आपल्याला सिलेक्ट करतो आपण इकडे की ऍड करायचंय, मल्टिप्लाय करायचंय, डिवाइड करायचंय, सबट्रॅक्ट करायचंय, काय करायचंय, हा ना. तसंच तिकडे पण आपण हे करत होतो, बस. आणि ते ऍड करायचं इन्स्ट्रक्शन आहे, डेकोरेट करायचं इन्स्ट्रक्शन आहे, खुर्च्या आणून ठेवायचं इन्स्ट्रक्शन आहे, मल्टिप्लाय करणं इन्स्ट्रक्शन आहे. बरोबर बरोबर ठीक आहे. तो स्टेज बांधणं एक इन्स्ट्रक्शन आहे, तर ऍडिशन करून इक्वल टू करणं पण एक इन्स्ट्रक्शन आहे, ते डिस्प्ले करणं इन्स्ट्रक्शन आहे. ते प्रोजेक्टरला पण दाखवतात ना आजकाल लग्नात, लगेच त्यांचे ते प्री वेडिंगचे गाणं वाणं असतं ना, एकदम खतरनाक, एकदम रंग दे तुम हे असलं काही, म्हणजे भयानक भयानक गाणी असतात. ठीक आहे. आता तुम्ही लग्न झालं, मला आठवेल, आई शपथ हे गेरू आहे तिकडचंच आठवत आहे मला. बरं, कोणी रिसेंटली लग्न म्हणजे अटेंड केलं असेल त्याला हे सगळं मॅप होत असेल, तो पण एक प्रोग्रामच आहे, तो पण एक प्रोग्रामच आहे. ठीक आहे. सो गोष्टी ऑटोमेट करण्यासाठी एक सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स लिहून जे रिपीटेडली आपण यूज करू शकू प्रत्येक गोष्टीसाठी, त्याला प्रोग्राम म्हणतात. क्लिअर झालं. आपण ओएस वर काम करणार होतो काल, आपण ओएस समजून घेतली. इनफॅक्ट ओएस ला अजून समजणार आहे, ओएस संपूच शकत नाही. बरं, त्याचं बेसिक बेसिक समजून घेतलं आपण, प्रोग्राम समजून घेतला, व्हीआय एडिटर जिकडे आपण कोडवर टाईप करतो ते पण समजून घेतलं. हळूहळू हळू जाऊ आपण पुढे आता, आणि कोड लिहिणार आहोत आपण, कोड लिहिणार आहोत. आणि मी तर तुम्हाला शब्द दिलाय की प्रत्येक लेक्चरमध्ये काही ना काही नवीन माहीत पडणार, आणि शब्द तो शब्द. ठीक आहे. शब्दावरून ते मला एक हे आठवलं, एक वाक्य होतं, जाऊ दे, ते मी बोलणार नाही पण आत्ता. तर आपण आतापर्यंत ही बघितलं की व्हॉट इज अ प्रोग्राम. आता हा प्रोग्राम लिहून काय उपटलं, प्रोग्राम रन पण व्हायला पाहिजे ना. म्हणजे तुम्ही ती स्क्रिप्ट लिहिली लग्नाच्या याच्यात की हे असं असं करायचंय, पण अरे लग्न तर व्हायला पाहिजे ना ती स्क्रिप्ट एक्झिक्यूट करायसाठी, किंवा कोणीतरी कॅल्क्युलेटर ऑन करायला पाहिजे ना ते नंबर एंटर करण्यासाठी. तर आपला हा प्रोग्राम रन कुठे होतो माहिती आहे, आपला प्रोग्राम रन होतो रॅम वर. राम नाही, रॅम रॅम रॅम, त्यालाच मेमरी पण म्हणतात. तुम्ही म्हणाल मेमरी म्हणजे काय, आठवा, तुम्ही जेव्हा मशीन घ्यायला जाता ना, लॅपटॉप घ्यायला जाता दुकानात, बाबा कॉम्प्युटर्स वगैरे वगैरे, टिळक रोडला तुम्ही गेले, ऑनलाईन बोलवलं समजा, तर तुम्ही काय चेक करता, सगळ्यात पहिले जाता स्पेसिफिकेशन मध्ये चेक करता की रॅम किती आहे तिकडे बघा. मोबाईलमध्ये तुम्ही रॅम चेक करता की रॅम किती आहे, महाग असते ती, महाग असते. ठीक आहे. मग रॅम काय आहे, बरं, तुम्हाला एवढं तरी कळलं आता की प्रोग्राम काय असतो, जो आपण त्या दिवशी लिहिला होता प्रिंट एफ वाला, वॉइड मेन ब्रॅकेट्समध्ये प्रिंट एफ हॅलो वर्ल्ड, तो प्रोग्राम होता. कारण प्रत्येक वेळी तो प्रिंट एफ आपलं हॅलो वर्ल्ड प्रिंट करणार होता. पण आत्ता मला एक गोष्ट सांगा की हा रन कुठे होणार, हा रन होणार रॅमवर. बरं, एवढं तरी कळलं असेल आतापर्यंत की प्रोग्राम रॅमवर रन होतो, मग तुमच्या डोक्यात पटकन बत्ती पेटेल, कल तो आपने बताया था कि ओएस भी एक प्रोग्राम ही है, कारण तो लिहिला होता लँग्वेजेस मध्ये. बरोबर बरोबर मग तुम्ही म्हणाल तो पण रॅमवर येतो का. वेलकमचा तो डायलॉग आठवा, परेश रावल जातो त्या म्हणजे फिरोज खानच्या डोक्यावर खांदा ठेवतो, तो म्हणतो तुम कब आए, तो म्हणतो सबसे पहले तो मैं ही आया. ओएस पण अशीच म्हणते, अरे सबसे पहले तो मैं ही आई, बस. सगळ्यात पहिले रॅम मध्ये ओएस येते, सगळ्यात पहिले. आणि मी तुम्हाला गंमत पण सांगतो, सगळ्यात पहिले ओएस काय येते. ठीक आहे, सांगतो, सगळं सांगतो, बस होल्ड युअर हॉर्सेस. श्रद्धा आणि सबुरी ठेवा, तुम्हाला शेवटपर्यंत प्रत्येक प्रश्नाची उत्तरं भेटेल. ठीक आहे. तुम्हाला पिझ्झा आवडतो म्हणून पिझ्झा हट मध्ये तुम्ही अख्खी चक्की पिझ्झा एका दिवसात नाही खात ना, आयुष्यभरासाठी एक 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 खाता ना. इथे पण असतात ते, थोडे धीर ठेवा. मूवी मध्ये सस्पेन्स पण शेवटी कळतो ना, हे तर आपण शिकतोय. असो, चलो आगे बढ़ते. तर आत्ता सगळ्यात पहिले
म्हणजे रॅम मध्ये ओएस येते. तर रॅम काय? रॅम इज फ्री इलेक्ट्रॉनिक स्पेस. फ्री इलेक्ट्रॉनिक स्पेस. तुम्ही म्हणाल अच्छा फ्री इलेक्ट्रॉनिक स्पेस मध्ये तर करंट असतो, आम्ही हे 12वीत शिकलो होतो. फ्री इलेक्ट्रॉनिक स्पेस मध्ये करंट असतो म्हणजे आपण बोट टाकलं तर करंट लागेल का? अरे हो, 101% करंट लागेल तुम्हाला. 101% करंट लागेल तुम्हाला. 101%. आणि मी काही दिवसांनी दाखवेन पण तुम्हाला ते गार्बेज व्हॅल्यूचं काय सीन असतो, ते नेहमी वेगवेगळ्या प्रिंट होतं, नंतर काय प्रिंट होते एक्झॅक्टली ते पण मी दाखवेन तुम्हाला. ते पण मी दाखवेन. तो नेहमी नंबर चेंज होतो ना, बताऊंगा. पण आता आपण बघितलं की रॅम ही फ्री इलेक्ट्रॉनिक स्पेस आहे आणि रॅम मध्ये प्रोग्राम्स रन होतात. बरं, मग तुम्ही सगळ्यात पहिले म्हणाल की आपला पण प्रोग्राम रॅम मध्ये जातो का रन व्हायला? येस येस, आपला पण प्रोग्राम रॅम वरच जातो रन व्हायला. बरं, मग हे सगळं दिसतं कसं? घुमा उसको. तुम्हाला मी दिसतोय का? थांबा. ठीक आहे. तिकडे ओके. हा, हा, तुम्हाला दिसतंय ना? हा, तर रॅम दाखवायची कशी बघा. ही झाली आपली रॅम. तुम्ही म्हणाल काल तू सांगितलं होतं की एक OS चा प्रोग्राम असतो लिहिलेला. तू सांगितलं होतं की 900 लाईन जवळपास सी मध्ये होत्या आणि त्या म्हणजे शेवटच्या एक म्हणजे सॉरी 10,000 लाईन होत्या ना, 9,000 लाईन सी मध्ये होत्या आणि 1,000 लाईन असेंब्ली मध्ये होत्या. म्हणजे तू नक्कीच कोड लिहिला होता. हा OS चा कोड आहे, म्हणजे हा एक प्रोग्राम आहे. हा एक प्रोग्राम आहे आणि तू म्हणतोय की प्रोग्रामला रन होण्यासाठी रॅम वर जावं लागतं. एक्झॅक्टली. आणि परेश रावलचं उदाहरण आठवा. सबसे पहले तो मैं ही आया. सबसे पहले तो मैं ही आया आणि ओएस आई असते. ओएस आई असते. ठीक आहे. ओएस आई असते. घरात सगळ्यात पहिली इनिशिएटिव्ह आईच घेते गोष्टी करायच्या. घर साफ करायचं असेल आई आठवते, तुम्हाला आई आठवते सगळ्यात पहिले. ठीक आहे. बऱ्याच गोष्टी आईच करते. घराची साफसफाई, घराचं डेकोरेशन, घरात जेवण म्हणजे पाहुणे असेल तर आई जेवण बनवते वगैरे 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 वगैरे. ठीक आहे. एवढ्या गोष्टी आई करते. म्हणून आई सगळ्यांना मॅनेज करते हे लक्षात ठेवा. आई सगळ्यांना मॅनेज करते हे लिहून ठेवा कुठेतरी. आई सगळ्यांना मॅनेज करते. बरं, तू म्हणतोय की ओएस ओएस हा एक प्रोग्राम आणि हा रॅम वर रन होतो. एक्झॅक्टली दॅट इज व्हॉट आय एम सेइंग. मग तुम्ही म्हणाल की जो आपला कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम आहे किंवा आपण जो हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम लिहिला, तर तो समजा कन्सिडर करा की इथे मी लिहिलंय void main printf ला pf लिहितो मी आणि इथे हॅलो वर्ल्डला HW लिहितो. होमवर्क नव्हे ते. ठीक आहे. म्हणजे हा पण एक प्रोग्राम आहे का? बरोबर. एक्झॅक्टली. मग याला पण रन व्हायला रॅम वर जावं लागतं का? एक्झॅक्टली. हा रॅम वर जातो. ह्याचं नाव समजा मी दिलं फर्स्ट डॉट सी. तर हा फर्स्ट डॉट सी इथे येते. हा फर्स्ट डॉट सी इथे येते. म्हणजे तुम्हाला आजपर्यंत जे कॉलेजमध्ये सांगितलं गेलं होतं की तुमचा प्रोग्राम रन स्लो वगैरे होत असेल तर हार्ड डिस्कची कॅपॅसिटी वाढवा, ते खोटं होतं. प्रोग्राम तर रन रॅमवर होतोय आणि ही गोष्ट मी ऐकली आहे बरं. अच्छा, मशीन थोडा स्लो आहे का? एक काम कर, हार्ड डिस्क वाढव, म्हणजे हार्ड डिस्कची कॅपॅसिटी वाढव, 1 TB ची टाक. हे मी ऐकलंय. आणि आपला प्रोग्राम तर रॅम वर होत आहे आणि रॅम इज व्हॉट? फ्री इलेक्ट्रॉनिक स्पेस. रॅम इज व्हॉट? फ्री इलेक्ट्रॉनिक स्पेस. रॅम वर रन होतो. बरं, आता मी तुम्हाला एक अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट सांगतोय. अतिशय.
हा काय होता आपला प्रोग्राम, हा काय होता आपला प्रोग्राम. यालाच आपण सोर्स कोड पण म्हणतो बरं, सोर्स कोड पण म्हणतो याला आपण, कारण आपण लिहिला असतो ना, सोर्स कोड पण म्हणतो. ठीक आहे, हा प्रोग्राम आहे. तर हे जे रॅम वर तू हे गोल 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 काढलंय हे काय आहे, याला प्रोसेस म्हणतात, याला प्रोसेस म्हणतात. तुम्ही म्हणाल मग प्रोसेसची डेफिनेशन काय आहे? प्रोसेसची डेफिनेशन आहे रनिंग इन्स्टन्स ऑफ अ प्रोग्राम इज प्रोसेस. रनिंग इन्स्टन्स ऑफ प्रोग्राम इज अ प्रोसेस. रनिंग इन्स्टन्स ऑफ अ प्रोग्राम इज अ प्रोसेस. हे लिहून ठेवा, अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि जरी तुम्ही लिहून न ठेवलं ना, बॅच संपण्यापर्यंत हे तुम्हाला पाठ होणार आहे. मी एवढ्या वेळा बोलणार आहे, एवढ्या वेळा. रनिंग इन्स्टन्स ऑफ अ प्रोग्राम इज अ प्रोसेस. प्रोग्राम काय होता, त्यात सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स होते आणि जे ऑटोमेट करायसाठी आपण यूज करतो. उदाहरण लक्षात घ्या कॅल्क्युलेटरचं, बरोबर आहे. हा, कॅल्क्युलेटरचं उदाहरण लक्षात घ्या. मग आपण काय बघितलं, रॅम, ओएस बघितली. ओएस पण प्रोग्राम होता आणि रॅम वर सगळ्यात पहिले ओएसच येते, ओएसच सगळ्यात पहिले. म्हणून तर बुटिंग होताना सगळ्यात पहिले तुमचं मशीन ऑन होताना काय दिसतं तुम्हाला, विंडोज किंवा लिनक्स किंवा मॅक यांची बुटिंग होते पहिले. आणि जे बुटिंग व्हायची प्रोसिजर आहे ना, माशाल्लाह, म्हणजे तोबा तोबा, एक नंबर आहे ती, एक नंबर आहे. म्हणजे जे माझे जुने विद्यार्थी आहेत ना, ज्यांनी माझी एक शॉर्ट लेक्चर सिरीज केली होती, तिकडे मी सांगितलं होतं की ऍक्च्युली बूट कशी होते ओएस. तो वेगळा मुद्दा आहे, त्याच्यानंतर आपण नंतर बोलू. म्हणजे मशीनचा प्लग टाकल्यापासून आजपर्यंत कशी जाते, अप्रतिम, एक नंबर. ठीक आहे, तर तुम्हाला कळलं आतापर्यंत मी काय सांगितलं. मी तुम्हाला सांगितलं प्रोग्राम काय असतो, ठीक आहे, त्याचं एक्झाम्पल दिलं. मग तुम्हाला सांगितलं की प्रोग्राम रन कुठे होतो. आणि बरं, हे कुठे ठेवतो आपण हा प्रोग्राम, हा आपण ठेवतो हार्ड डिस्कवर, HDD. आणि हार्ड डिस्क हार्डवेअर आहे, हार्ड डिस्क हार्डवेअर आहे. म्हणजे आतापर्यंत आपण काय काय बघितलं, सगळ्यात पहिले आपण बघितला प्रोग्राम, नंतर आपण बघितली ओएस, नंतर आपण बघितलं रॅम, नंतर आपण बघितली प्रोसेस. एवढ्या गोष्टी जरी आतापर्यंत आपण बघितलेल्या आहेत. याच्यामध्ये सगळं क्लिअर आहे तुम्हाला? क्लिअर असेल तर थंबनेल रिॲक्ट करा. सगळ्या गोष्टी क्लिअर असतील तर. अतिशय लेमॅन टर्म्स मध्ये सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे, चलो. ठीक आहे, हे झालं. चल आता इकडे शिफ्ट कर. चला, तर आता आपण एवढं बघितलं, हे सगळं काय बघितलं आपण, प्रोग्राम बघितला, ओएस बघितली. मग आपण बघितलं की ओएस पण खुद्द एक प्रोग्रामच आहे, ओएस पण खुद्द एक प्रोग्रामच आहे. ठीक आहे, आपला प्रोग्राम तर आहेच. आणि या सगळ्यांना रन होण्यासाठी ओएस वर जावं लागतंय. म्हणून ओएस म्हणजे रॅम शिवाय मेमरी शिवाय अस्तित्व नाही. रॅमलाच मेमरी पण म्हणतात, रॅन्डम एक्सेस मेमरी. रॅन्डम का बरं म्हणतात मी सांगेल तुम्हाला पुढे. रॅन्डम का म्हणतात मी सांगेल तुम्हाला पुढे जाऊन. रॅम आणि रॉम असतं. रॉम इज रीड ओनली मेमरी. ते खूप वायटल प्रोग्राम ठेवले जातात, ते आपण उडवू शकत नाही. रॅम कसं असतं, रॅम मध्ये प्रोग्राम उडत राहतात काही काही वेळाने. ते सांगेल मी तुम्हाला, आपण जायचंच आहे पुढे, आपल्याला बरंच जायचं आहे. सो एवढं सगळं आपण बघितलं आतापर्यंत, बरोबर. कूल. बरं, आता मी काय करतो, मी इथे VIM उघडणार आहे. ठीक आहे, तुमचा प्रश्न असेल, तू VIM वापस उघडतोय म्हणजे रन करतोय म्हणजे विंडोज मध्ये डबल क्लिक करतोय, लिनक्स मध्ये तू कमांड देऊन ते टर्मिनलवर उघडतोय म्हणजे हा पण एक प्रोग्राम आहे की नाही. एग्जैक्टली, ये भी तो प्रोग्राम है ना भाई, ये भी तो प्रोग्राम है. इसको भी रन होने के लिए कहाँ जाना पड़ेगा, रॅम पे, मेमरी पे जावंच लागणार आहे. आणि मग त्याच्यात आपण आपला कोड लिहू. बरोबर, कळलं आतापर्यंत. म्हणजे तुम्हाला बोललो होतं की सगळं सांगेल. आय एम म्हणजे कीपिंग माय प्रॉमिसेस. ठीक आहे, चला. तर आपण आता VIM पण बघितलं, कुठून वगैरे आलं ते पण बघितलं, प्रोसेस बघितली, ओएस बघितली, आपला प्रोग्राम बघितला. आता जरा कोड करूया, आता जरा कोड करूया आणि काही मस्त मस्त मुवमेंट्स होईल. आणि त्यानंतर मी तुम्हाला विचारेल तुम्ही कुठे बघितलंय का.
हे जरी बघितलं असेल तर पुढे अजून पहाड आहे आपल्यासमोर, तेही आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, सो मी टाईप करतोय. आपण एक प्रोग्राम लिहूया. ठीक आहे, आजचा डे 3 आहे. मला बघू द्या, काही असेल तर मी डिलीट करतो. आय होप हे सगळीकडे दिसतंय. तुम्हाला दिसतंय? मी मी फॉन्ट वाढवतो. नाही, एवढा पण नाही. हां, आता एवढा ठीक आहे. दिसतोय तुम्हाला? तिकडे दिसतोय? क्लिअर आहे? हं. आपण एक प्रोग्राम लिहूया मस्तपैकी छानसा, आपला लडका हॅलो वर्ल्डचा. ठीक आहे, माझं एक VIM, याला म्हणतो फर्स्ट डॉट सी, एंटर करतो. मी VIM मध्ये एंटर झालो. बरं, तुमचं म्हणणं असेल की तू तर आता लिनक्स वापरतोय, तुम्हाला पण इन्स्टॉल करायची असेल लिनक्स, तर पुढचं आपलं जेव्हा ऑफलाईन सेशन राहील ना, तेव्हा आपण गप्पा तर मारूच, प्रश्नच नाही. पण कोणाला लिनक्स टाकून हवी असेल तर मला सांगा, मी तुम्हाला हेल्प टाकून देईल मी तुम्हाला लिनक्स तुमच्या मशीनवर. ठीक आहे, मी टाकून देईल आणि तुम्ही शिकाल पण की OS कशी टाकतात आपल्या मशीनवर. ठीक आहे, गप्पा मारूच, काही प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. गप्पा मारणं आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. तुमचे प्रश्न उत्तर जे आतापर्यंत झाले, लास्ट ओपन टूलला झाले जे चर्चा सत्र झाले आपले, ते होणारच आहे. बट आता कोड करू आपण. आणि VIM आहे ना, तर याच्या कमांड्स असतात. तुम्हाला VIM वापरायचं आहे तर वापरा. मी सांगता सांगता करतो तुम्हाला आत्ता काही गोष्टी, बाकी तुम्ही तुमचं एक्सप्लोअर करू शकता. आणि नाहीच कळलं तर एखादी वीकेंड काढेल मी आणि तुम्हाला त्या गोष्टी समजून सांगेल. बट तुम्ही तुम्ही म्हणजे कोड करा. बाकी कशावर करताय ते इम्पॉर्टंट नाही, कोड करा. बघा, मी VIM उघडलं, इन्सर्ट मोडमध्ये गेलो, आय दाबून आलो. मी कोड लिहितो, वॉइड मेन. अरे रे, सॉरी, तुमचं लाडकं टाकायचं विसरलो ना मी. हॅश इन्क्लूड stdio.h आणि void main, आणि इथे मी देतो printf, आणि इथे म्हणतो मी हॅलो वर्ल्ड. एस्केप दाबतो आणि याला क्विट आणि सेव्ह करतो, म्हणजे राईट आणि क्विट करतो. बघा, माझी फाईल आली आहे फर्स्ट डॉट सी. दिसते तुम्हाला इथे फर्स्ट डॉट सी आली आहे. चला, याला कंपाईल करण्यासाठी आहे ना, माझे कंपायलर असतं. आता सगळ्यात इथून मी आता सुरू करतोय थोडंसं आतमध्ये सी मध्ये जायला. कंपायलर लागतं. बरं, आत्ता जरा हे असंच राहू देऊ आणि जरा आपण बोलूया थोडंसं की नेमका कंपायलर विषय काय आहे. तो काय बोलतोय कंपायलर. पण तुमच्या डोक्यात एवढं तरी पक्क झालं असेल की समजा तो इथेरन होता, म्हणजे तो एक प्रोग्राम आहे, त्यात पण सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहेत. हे तुम्हाला जरी झेपलं नसेल तर मी सांगतो की कंपायलर पण एक प्रोग्राम आहे. अच्छा, तो पण रन व्हायला रॅमवर येतो का? एक्झॅक्टली, प्रश्नच नाही. तुम्हाला तुमची डायग्राम अपडेट करा डोक्यात, नंतर मी करतोच इकडे, पण तुमच्या डोक्यात पण तुम्ही डायग्राम अपडेट करा. जसं आपला VIM आला होता रॅमवर, तसंच आपला कंपायलर पण येणार आहे, काम करून जाणार आहे. बरं, तू कंपायलर बोलतोय, पण कंपायलरचा अर्थ काय? लेट अस कन्सिडर एन एक्झाम्पल. तुम्ही आहे ना, म्हणजे तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा की ते म्हणजे लोकसभेत किंवा राज्यसभेत वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, ते ट्रान्सलेशन करून वगैरे सांगतात. बरं, ते पण सोडून द्या, लांबची गोष्ट. आता तुम्ही आहे ना माझ्याकडे क्लासला आले. ठीक आहे, तर एक व्यक्ती आहे जो म्हणजे तो तेलुगू बोलतो, तेलुगू. ठीक आहे, आणि मी मराठी बोलतो. इंग्लिश येते मला, पण मराठीत ज्या भावना व्यक्त होतात ना, म्हणजे मराठीत कसं आहे माहिती आहे का, की समजा मी इंग्लिशमध्ये बोललो की म्हणजे आज या खूप टुडे आय एम रिअली टायर्ड, किंवा मराठीत बोलतो मी आज लागलेत बऱ्यापैकी माझे, मस्त लागलेत आज. वाट. बाकी आपले तुम्ही विचार करू नका. ठीक आहे, किंवा म्हणजे डायरेक्ट मी इंग्लिशमध्ये म्हणताय, ओ व्हेन आय सॉ दॅट ॲक्सिडेंट आय वॉज रिअली स्केअर्ड. किंवा आई शपथ, जेव्हा तो ॲक्सिडेंट बघितला ना, सरळ कपाळात विचार सगळे होते, ते सगळे कपाळात गेले माझ्या, असं माझं म्हणणं आहे. बाकी तुमची विचार वाईट असेल तर त्यात काही मी करू शकत नाही. बरं, भावना कुठे चांगल्या व्यक्त झाल्या? मराठीत. मी काय इकडे माझी इंग्लिश चांगली दाखवायसाठी बसलोय का? नाही.
कळलं नाही, तू इंग्लिशमध्येच बोल. बरं, तुम्ही रात्री मला फोन करा, मी इंग्लिशमध्ये बोलून दाखवेन तुम्हाला, पण आत्ता आपण मराठीतच बोलूया. तर मग मला मराठी येते, मी क्लास मराठीत घेतो, पण तो येऊन बसलो तेलुगूवाला इकडे ना, त्याला कळते ना मला. बट कन्सिडर करा की जान्हवी आहे, ठीक आहे, जान्हवीला तेलुगू येते आणि जान्हवीला मराठी पण येते, बरोबर. जान्हवीला तेलुगू पण येते आणि जान्हवीला मराठी पण येते. तर मी काय रिक्वेस्ट करेल जान्हवीला, अगं जान्हवी ऐक, मी बोलतो, तू त्याला समजून सांग, ठीक आहे, एवढं तरी कर. बरं, त्याचं मला समजून घ्यायचा काही मतलब नाही आहे, कारण शिकवत मी आहे ना, शिकवत मी आहे. तर मी म्हटलं इथे की हे बघा, प्रोग्राम हे असतो. तर मग जान्हवीने त्याला यांना रासकेला पोंगा यांना काहीतरी समजून सांगितलं त्याला मस्तपैकी, की हे बघ, हे हे म्हणत होता हा, ठीक आहे. तर म्हणजे जान्हवीने मदत काड्या करून त्याला सांगून दिलं की त्याला शिव्या देत होता तो, तर त्याला तेही खरं वाटलं, कारण जान्हवी ट्रान्सलेटर बनली. तुमचं म्हणणं असेल की चायला ट्रान्सलेटर कशालाच मदत पाहिजे. तर मी तो गंमत सांगतो. तुमचं हार्डवेअर आहे, ठीक आहे. तुमच्या हार्डवेअरला दोनच, बरं तुमचं हार्डवेअर आहे ना वायर्सनी कनेक्टेड असतं पूर्ण, ठीक आहे. हार्डवेअरचं कम्युनिकेशन आहे ना सगळं वायर्सनी होतं. आणि वायर्समध्ये आहे ना दोनच गोष्टी होऊ शकतात, एक तर करंट असू शकतो किंवा करंट नसू शकतो, बरोबर आहे, ठीक आहे. आणि त्याला आहे ना कसं डिनोट केलं जातं माहिती आहे, करंट असलेला 1 आणि करंट नसलेला 0. म्हणून हार्डवेअर सोबत खेळायचं असेल ना, आपल्याला 1 आणि 0 मध्ये खेळावं लागतं. हार्डवेअर सोबत खेळायचं असेल तर आपल्याला 1 आणि 0 खेळावं लागतं, ठीक आहे. आणि कसं असतं माहिती आहे का, आपण डिरेक्टली हार्डवेअर सोबत बोलू शकत नाही, डिरेक्टली नाही, मधात इंटरव्ह्यू करते ओएस. याचं उदाहरण ऐकायचं आहे जे लक्षात राहील. वडिलांना कधी डायरेक्ट विचारून बघा बरं, संध्याकाळी पार्टी 7 नंतर जाऊ का, मुली आणि मुलं दोघे, किंवा 8 नंतर, ठीक आहे, 8 नंतर. तुम्ही बोलता का डायरेक्ट वडिलांसोबत, तुम्ही काय म्हणता, की आई विचार ना प्लीज, आईला लाडी बोललात, आई विचार ना. कारण कसं आहे, वडिलांकडे डायरेक्ट गेले ना तुम्ही, तुम्ही वडिलांना करप्ट करू शकता. वडील येत दनादन रात्री जायचे, येत धाप धाप धाप, ठीक आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर वय, मुलांसाठी तरी, ठीक आहे. बाप बाप असतो, कधी मारेल काही सांगता येत नाही, गालावर आणि दोन्ही. तर म्हणून वडिलांसोबत पंगे नाही घ्यायचे, डायरेक्ट पंगे नाही घेऊ शकत, आईला मधात यावं लागतं. असंच आहे ना, आपला प्रोग्राम डायरेक्ट हार्डवेअर सोबत बोलू शकत नाही, मधात म्हणजे ओएसला इंटरव्ह्यू करावं लागतं. कारण कसं असतं माहिती आहे का, हार्डवेअर महागाचं असतं, डायरेक्टली करप्ट झालं ना तर प्रोग्राम म्हणजे प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण आपण टिंब लोक आहोत ना, आपण कोडमध्ये काही पण लिहिलं, हार्डवेअर करप्ट करून टाकलं, उडून टाकलं, धूर काढला. पण तेवढी आपली लायकी नाही हार्डवेअर मधला धूर काढायची, बट काढला धूर आपण समजा, तर प्रॉब्लेम होईल ना. म्हणून तर ओएस मध्ये हार्डवेअरला वाचवायसाठी, ठीक आहे. एवढं लक्षात आलं. काय काय बघितलं आपण आता, कंपायलर ट्रान्सलेट करतो कोणाला, जी ह्युमन रिडेबल आहे, जी आपल्याला कळते, त्याला तो कन्वर्ट करतो. कोणामध्ये करणार, वडिलांची भाषा खतरनाक आहे, ती आपण नाही बोलू शकत, म्हणून तर आपण मार खातो. आपली भाषा आईला कळते, आई बरोबर वडिलांना समजून सांगते, कारण भाई वो बंदी उस बंदे से काफी सालों से सेट है, ठीक है. वो बंदी उस बंदे से काफी सालों से सेट है, उस बंदी को पता है कि उस बंदे को कैसे मनाना है, आपल्याला नाही माहिती. म्हणून आपण आईकडे जातो, आई आपल्या बरोबर समजते, ओके बेटा, ठीक आहे बेटा, होऊन जाईल तुझं काम. पैसे हवेत तुला, किती हवेत, आई पैसे पण देते. वडिलांना मागा बरं पैसे, पार्टी आहे संध्याकाळी, थोडेसे 2,000 रुपये हवे होते. वडील म्हणतात, तुला 2,000 नाही, तुला 2,000 म्हणजे मी तुला 2 लाथा देऊ शकतो, 2,000 रुपये तर नाही देऊ शकत बाबा, ठीक आहे. मग तेव्हा सगळे प्रॉब्लेम्स असतात घरचे, की आपल्याकडे इथे पैशांची तंगी आहे, इथे खर्च झाले. आईला म्हणा, आई निवांत, ठीक आहे. तर म्हणजे आयरनी किती मोठी आहे. जनरली आता म्हणजे कसं असतं, मोस्ट ऑफ द घरामध्ये आई हाऊसवाईफ असते आणि वडील कमवतात, पण जास्ती पैसे आई देते. ठीक आहे, अजून तर आपल्याला आईला सांगू लागतं, आई वडिलांना सांगते, बरोबर. तर तुम्ही ओएसला सांगितलं की मला हार्डवेअरवर मॉनिटरवर प्रिंट करायचं आहे हॅलो वर्ल्ड. बरं, एवढंच नाही, अजून पण गोष्टी पिक्चरमध्ये येतात, त्या आपण कव्हर करू. तर सगळ्यात पहिले आपला प्रोग्राम ओएस सोबत बोलला, ओएस हार्डवेअर सोबत बोलला, कळलं. हार्डवेअरची भाषा आपल्याला कळत नाही, हार्डवेअरला करंट आहे करंट नाही आहे कळतं. आणि आपला प्रोग्राम ह्युमन रिडेबल आहे, मराठी, तेलुगू, जान्हवी म्हणजे कंपायलर, आपला प्रोग्राम म्हणजे मी बोलतोय ती मराठी,
हार्डवेअर म्हणजे म्हणजे बायनरी म्हणजे तेलुगू, कळलं? सगळं मॅच झालं. बरं, म्हणून आपल्याला ते मधात तो ट्रान्सलेटर लागतो, कळलं? आपला प्रोग्राम ह्युमन रिडेबल होता, त्याला हाय लेवल लँग्वेज असं म्हणतात. ठीक आहे, हाय लेवल लँग्वेज. आणि जी मशीनला कळते तिला लो लेवल लँग्वेज म्हणतात. लो लेवल लँग्वेज म्हणजे जी मशीनला कळते. क्लिअर आहे? क्लिअर आहे? मी बऱ्याच गोष्टी सांगतोय, तुमच्या डोक्यात तुमची आयडिया क्लिअर आहे ना, तर सगळं शेवटी डायग्रामने कळून जाईल. ठीक आहे, मी सगळ्या त्या म्हणजे हे सगळे असे माझे पत्ते बिछवून ठेवतोय आणि नंतर तुम्हाला सगळे एकासोबत कनेक्ट करून देईल एका झटक्यात. सो डोंट वरी, डोंट वरी, लिव्ह इट ऑन, डोंट वरी. आता आपण कंपायलर मध्ये आणला. आता हा प्रोग्राम बघा, हा तुम्हाला वाचता येतोय का? हो, म्हणजे हा हाय लेवल आहे, म्हणजे ह्युमन रिडेबल आहे. ठीक आहे, पण हा मला मशीन पर्यंत पोहोचवायचा आहे. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन काय आहे की अरे बाबा तू मॉनिटरवर किंवा या स्क्रीनवर हॅलो वर्ल्ड प्रिंट कर, आणि हार्डवेअर आहे, महागाचं असतं. करप्ट झालं तर लागतील तुमचे बऱ्यापैकी, महागाचं असते. ठीक आहे, तर तुम्हाला हे पोचवायचं आहे तिथपर्यंत ओएस मध्ये देणार. ठीक आहे, आता मी कंपायलर पिक्चर मध्ये आणतो. बरं, आता एवढं क्लिअर झालं सगळं. आता मी प्रोग्रामवर येतो. चलो. त्याला कंपाईल करायचं आहे. कंपायलर पण एक प्रोग्रामच आहे, सेट ऑफ इन्स्ट्रक्शनच असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, आपण जो कंपायलर वापरतो तो GCC. ठीक आहे, GCC. तो कंपायलर वगैरे काय बोलू आपण याच्यावर. ठीक आहे, आत्ता हे समजून घ्या. first.c मी एंटर करतो. हा प्रोग्राम आपण पहिल्या दिवशी केला होता, तुम्हाला माहिती आहे. मी #include_stdio.h लिहिलंय आत्ता, तर वॉर्निंग येणार नाही आहेत. वॉर्निंग झाल्या. आता मला याला रन करायचं आहे. तर काय होतं, जेव्हा कंपायलर येतो ना, कंपायलर, आता फक्त ऐका, बोर्डवर जातोय मी. आपला प्रोग्राम होता .c, कंपायलर पिक्चर मध्ये आला, नाव होतं GCC. त्यांनी एक फाईल बनवली a.out नावाची. ठीक आहे, आणि ती a.out फाईल जाऊ शकते कुठे, रॅम वर रन होण्यासाठी. बघा, ls केलं मी, आली का इथे a.out दिसते का? आली. आता मी काय करतो, जशी तुमची विंडोज मध्ये exe असते ना एक्झिक्युटेबल, तशीच ही a.out आहे. हिला तुम्ही जागेवर रन करू शकता आता. ठीक आहे, म्हणजे तुमच्या डोक्यात लक्षात आलं असेल, तुमचा जो व्हाईस सिटी तुम्ही गेम खेळायचे, सॅन अँड्रियास खेळायचे, किंवा तुमचे नोटपॅड आहे, तुमचा VLC प्लेअर आहे, हे सगळे कंपाइल्ड व्हर्जन मध्ये तुमच्याकडे अवेलेबल होते, प्री कंपाइल्ड. आणि तुम्ही त्याला डायरेक्टली रन करायचे. बघा, मी इथे .a.out करतोय, एंटर केलं मी. हॅलो वर्ल्ड आलं. पण आता आपण थोडंसं एक टिप, मी वापस जातो, मी एक दुसरा प्रोग्राम लिहितो. ठीक आहे, second.c, vim second.c एंटर करतो. इन्सर्ट मोड मध्ये जातो. आता मी यावेळी #include_stdio.h नाही लिहिणार आहे बरं, म्हणून मी म्हणतो इथे void main. बरं, तुम्ही हाच कोड आहे ना, समजा मॅकवर चालवलं ना, तर तुम्हाला एरर येईल. तो म्हणजे रिटर्न टाईप इंट कर रे बाबा, रिटर्न टाईप इंट कर. याची पण उत्तर मी तुम्हाला पुढे देईल. ठीक आहे, याची पण उत्तर पुढे देईल की तिथे इंटच का लागतो. इनफॅक्ट तुम्ही समजा, म्हणजे स्वतः इथे GCC आहे ना, व्हिज्युअल स्टुडिओचा जो कंपायलर जो CL आहे. ठीक आहे, असे आता प्रोग्राम आहे म्हणजे वेगवेगळ्या कंपनीने आपापले लिहिले असणार आहे ना. ठीक आहे, जो CC आहे तो युनिक्स पासून आहे, CC. आणि हे मी सांगतो पुढे. रादर दॅन कुठं पण वाहण्यापेक्षा ना, आपण जरा फोकस्ड राहूया, पहिले समजून घेऊ, मग बाकीची इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला आपल्याला खूप वेळ. void main लिहितोय मी, इथे लिहितो printf hello world. ठीक आहे, याला मी सेव्ह करतो आणि बाहेर येतो. इथे क्लिअर करतो, दिसतंय ना, इथे क्लिअर करतो. आणि आत्ता बघा, आत्ता मी याला कंपाईल करतो. बरं, चॅट बॉक्स मध्ये टाका की कंपाईल कसं करतात. बरं, कंपायलरचं नाव लिहा. आपल्या कंपायलरचं नाव काय आपण जो वापरतोय, चला शूट.
करा करा, एंटर करा, चॅटबॉक्समध्ये पाठवा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही आहे. गुड गुड. चला आपण याला कंपाईल करू आणि इथे सेकंड डॉट सी मी एंटर करतो. तुम्हाला माहिती आहे आपण हे ऑलरेडी केलं, याच्यात वॉर्निंग येते. आली का वॉर्निंग? आली का? आणि ही वॉर्निंग बघा तो काय म्हणतोय, की नोट दिली आहे त्यांनी, इन्क्लूड stdio.h or बघा or provide a declaration of printf. डिक्लेरेशन ऑर मध्ये म्हणतोय तो, म्हणजे याचा अर्थ 100% मॅन्डेटरी नाहीये की तुम्ही stdio.h टाका. आणि इथे वॉर्निंग पण म्हणतोय बघा तो, इनकम्पॅटिबल इम्प्लिसिट डिक्लेरेशन ऑफ बिल्ट इन फंक्शन प्रिंटफ. आणि वर काय म्हणतोय बघा, इम्प्लिसिट डिक्लेरेशन ऑफ फंक्शन प्रिंटफ कडे तो करून दाखवतोय बघा. वॉर्निंग्स आहे, वॉर्निंग्स. एरर नाहीये. ठीक आहे, एरर नाहीये. ठीक आहे, एरर नाहीये. पण आपला प्रोग्राम रन झाला होता त्या दिवशी पण, झाला होता. आज पण होणार का? 101% होणार. हॅलो वर्ल्ड आलं का? हॅलो वर्ल्ड. बरं तुम्ही म्हणाल की आपला प्रोग्राम रन पण होते, मग त्या वॉर्निंग काय येतात? आम्ही समजा हा कॉलेजमध्ये वगैरे केला तर आम्हाला शिव्या घालतील की अरे तू हॅश इन्क्लूड stdio.h का नाही लिहिला. ठीक आहे, अमिताभ बच्चनच्या स्टाईलमध्ये. तुम्हाला आता काहीतरी म्हणजे ते वॉर्निंग्स काढायचे असतील ना, त्यासाठी पण एक ट्रिक आहे. त्याला काय करायचं, gcc-w आणि इथे सेकंड डॉट सी लिहायचं. हे बघा मी काय केलं, gcc-w सेकंड डॉट सी -w जेव्हा देतो ना आपण, त्या वॉर्निंग्स नाही येत, मग तो सप्रेस करतो वॉर्निंग्सला. असेल तरी सप्रेस. म्हणजे तुम्ही कसं करता की डायरेक्ट म्हणजे आईने सांगितलं की भाजीत मीठ टाकू नको, तर तुम्ही म्हणता ना की जाऊ दे ना, लक्ष नको, टाक 2 चमचे मीठ. तुम्ही ते सप्रेस करून टाकलं. कळलं? गुड. चला आली का वॉर्निंग? आली का? ./a.out चालला का? निवांत. ठीक आहे, निवांत चालला. आता एक गंमत दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, गंमत दाखवतो. इनफॅक्ट माहिती आहे का, मी तुम्हाला आहे ना आता आपण जेवढं काही केलं हे सांगतो आणि उद्या आपल्याला बघायचं आहे की आपण असं का करतोय. हे सस्पेन्स मी सोडून जाईल की आपण ते हॅश इन्क्लूड stdio.h टाकायच्या विरोधात का आहे. ते एक बर्डन होतं. ठीक आहे. आणि वॉर्निंग आणि एरर मी एवढ्या वेळा का बोलतोय माहिती आहे का, कारण इम्पॉर्टंट आहे. जेव्हा मोबाईलची बॅटरी कमी असते, मोबाईल तुम्हाला वॉर्न करतो, ए बाबा चार्जिंगला लाव, 15% बॅटरी आहे. पण तुम्ही कोणाला फोन लावला तर मोबाईल बंद पडतो का? नाही. पण समजा स्विच ऑफच झाला, एरर आला, तर मग काहीच करू शकत नाही तुम्ही. ती वॉर्निंग आहे की चार्जिंगला लाव, आणि बंद पडणं म्हणजे एरर आहे. कळलं? इथं आहे ना खूप मोठा फरक आहे की हॅश इन्क्लूड stdio.h टाकणं आणि तो जो म्हणतो ना डिक्लेरेशन. ठीक आहे, मी तुम्हाला एक हिंट देऊन सोडणार आहे आज, पण असं नाही. पहिलं आपण शेवटी बोर्डवर शिफ्ट होणार आहे. मी तुम्हाला विचारेल की सगळं कळलं की नाही आजचं, आणि मगच आपण संपू. कोणाचे प्रश्न मी सोडणार नाही, सगळ्यांचे प्रश्न एंटरटेन करून जाईल. ठीक आहे. जेव्हा तुम्ही ॲमेझॉनवरून पार्सल मागवता तेव्हा तुम्हाला ॲक्च्युअल प्रोडक्ट दिसतं का, की काय मागवणार आहात तुम्ही? दिसतं का? ठीक आहे, ते तुम्हाला दाखवतं की हे असं प्रोडक्ट दिसू शकतं, म्हणजे दिसणार. घरी येताना ॲक्च्युअल प्रोडक्ट येतं, पण आपण काय म्हणतो ॲमेझॉनवर बघताना, हे असं दिसणार आहे, हे प्रोडक्ट असं असणार आहे. मोबाईल बोलवताना हे बघा असा मोबाईल असेल, याची 6.6 इंच स्क्रीन असेल, याच्यात स्नॅपड्रॅगनचं 8+2चं प्रोसेसर असणार आहे. आपण असलं बोलतो, पण ॲक्च्युअल प्रोडक्ट आहे का आपल्याकडे? आपण काय म्हणतो, हा प्रोडक्ट माझा असा असेल. किंवा जेव्हा तुम्ही घर घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला तो कॅटलॉग देतो की घर असं असेल, तो एक दाखवतो तुम्हाला 3D याच्यात की हे घर असं दिसेल,
ठीक आहे. ते टीव्हीवर दाखवतो किंवा एक पॅम्पलेट देतो, असं घर तुमचं दिसणार, पण ऍक्च्युअल घर आलं का तुमच्या हातात? पण तुम्ही गावाला काय सांगता की मी Amazonवरनं हा मोबाईल ऑर्डर केला आहे, माझ्या घरी असा असा मोबाईल येणार आहे, पण तो आला का? किंवा मी असं असं घर घेणार आहे, पण घर घेतलं का? नाही. हेच डिक्लेरेशन आहे की मी घेणार आहे आणि हा येणार आहे 100%. ठीक आहे. बट ऍक्च्युअल मोबाईल घेणं म्हणजे तो ऍक्च्युअल कोड असतो. इथं मी तुम्हाला हिंटमध्ये सोडतोय की मी उद्या इथूनच कंटिन्यू करणार. पण याच्या अगोदर आतापर्यंत आपण जेवढंही बघितलं ते मी आत्ता बोर्डवर नेतोय. नाही तर हेवी होऊन जाईल. ऑलरेडी बऱ्यापैकी हेवी झालंय, बट मी तुम्हाला जाताना सगळं एका ठिकाणी मॅप करून देईन. ठीक आहे. शिफ्ट करू द्या. हा बघा, सगळ्यात पहिले आपण ओएस बद्दल बोललो होतो आणि बोललो होतो की सगळ्यात पहिले रॅम मध्ये ओएसच येते. आईचा सगळ्यात पहिले इनिशिएटिव्ह असतो ना, ओएस आली, कोणती पण असू द्या, कोणती पण. मग तुम्ही काय केलं, सगळ्यात पहिले तुमचा प्रोग्राम लिहिण्यासाठी तुम्ही काय उघडलं, VIM. म्हणजे इथं VIM ची प्रोसेस आली. बरं, प्रोसेस आली म्हणजे VIM चा प्रोग्राम नक्की लिहिणार, म्हणजे लिहिला असणार आहे कुठेतरी. ठीक आहे. मग तुम्ही जेव्हा तुमच्या कमांड प्रॉम्प्ट वरनं VIM स्पेस असं काहीतरी देता, तेव्हा VIM ची प्रोसेस ऍक्च्युअली इकडे येते. आणि व्हॉट इज द प्रोसेस? रनिंग इन्स्टन्स ऑफ अ प्रोग्राम इज अ प्रोसेस. प्रोग्राम काय आहे? ते सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स जे की आपण ऑटोमेशन साठी वापरतो. बरोबर. ठीक आहे. VIM आलं. VIM जसं उघडलं तसं तुम्ही इथे तुमचा कोड लिहिला. काय लिहिला? void main, ठीक आहे, printf. मी हॅलो लिहितो फक्त इथे /n आणि इथे क्लोज करतो. ठीक आहे. आता बरं, इकडे तुम्ही लिहायचं #include stdio.h किंवा नाही हे तुम्ही ठरवा, मी उद्या सांगणारच आहे. ते डिक्लेरेशनचे मी तुम्हाला हिंट देऊन ठेवली बरं थोडीशी. आता जेव्हा मी हा प्रोग्रामला मला कंपाईल करायचा आहे, कारण मी तुम्हाला बोललो इथं मॉनिटर आहे ऍक्च्युअल मध्ये. तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे की ह्या मॉनिटरवर हॅलो प्रिंट झालं पाहिजे, हॅलो वर्ल्ड. बरोबर काय? पतंग नाही येते. ठीक आहे. ते मॉनिटर आहे. ठीक आहे. नाही तर ठीक आहे, तो मॉनिटर आहे. आता तुम्हाला एक्सपेक्टेड हे आहे, पण मी काय बोललो, आई मार्फत बोलावं लागतं. पण आईला कोणती लँग्वेज कळते? बायनरी. आणि आपला प्रोग्राम कशात आहे? हाय लेवल लँग्वेज मध्ये, कारण तो ह्युमन अंडरस्टँडेबल आहे. जेव्हा मला हा कंपाईल करायचा आहे, कारण आईला समजणाऱ्या भाषेत मला त्याला करायचं असेल तर ट्रान्सलेटर आणावं लागेल मदत, म्हणजेच GCC पण पिक्चर मध्ये येणार. पण तोपर्यंत मी VIM बंद केलाय आणि प्रोसेसचं काम झाल्यावर ते निघून जाते. कारण तुम्ही VIM बंद केलं ना, क्विट केलं ना. जिकडे मी :W2 टाकलं होतं, मी क्विट केलं, VIM गेली, पण माझी ही फाईल रेडी झाली. आणि इथे नाव काय दिलं होतं मी, सेकंड किंवा first.c. हे सी काय असतं? जसं समजा आपल्याकडे तुम्ही मल्टिपल स्टुडंट्स आहात. कन्सिडर करा, कोणाचं आडनाव पाटील आहे तर पाटीलची एक फॅमिली आहे. माझं आडनाव सावळकर आहे, सावळकरची एक फॅमिली आहे. कोणाचं आडनाव जैन आहे तर जैनची एक फॅमिली आहे. तर कोण कोणत्या फॅमिलीमध्ये बिलॉंग करतं हे सांगण्यासाठी आपण आपला लास्ट नेम वापरतो ना. तसंच हे एक्सटेन्शन असतं की हा कोड कोणत्या लँग्वेज मध्ये लिहिला गेलाय. तर हा कोड C मध्ये लिहिला गेलाय म्हणून आपण याला C म्हणतो. .c. ठीक आहे. .out म्हणजे ती एक्झिक्युटेबल काइंड ऑफ फाईल आहे, ती रन होऊ शकते. ठीक आहे. .exe विंडोजची एक्झिक्युटेबल आहे. .java ही जावा म्हणजे ती त्याचे कोड जावा मध्ये लिहिले आहे. ठीक आहे. असं सगळं असतं. बरोबर. ठीक आहे. .word .txt
तसं हे एक्सटेन्शन असतं डॉट सी. ही प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करतोय, नीट लक्ष द्या. आता माझा जीसीसी आला. जीसीसी काय करणार आहे आणि हे कुठे आहे माझ्या हार्ड डिस्कवर. ही माझी हार्ड डिस्क आहे, ही माझी हार्ड डिस्क आहे, ही माझी रॅम आहे.